मॉर्निंग. कशा आहे तुम्ही सगळी? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की अद्विकला जरा थंडी झाली आहे, खोकला येतो आहे. सो त्याच्यासाठी मी आज एक घरगुती उपाय करणार आहे, त्याला होम रेमेडीज. सो दाखवते मी तुम्हाला काय करते ती. चला तर दाखवते. ही बघा अजवाईनची पानं. अजवाईनची पानं घ्या. तुम्ही त्याला वट्टेलाव पण म्हणू शकतात. आम्ही वट्टेलाव म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून सांगा. आता गॅसवर तवा ठेवा गरम करायला आणि ती बरी धुवून अशी भाजून घ्या. भाजायला पाहिजे बरी. भाजली तर रस जरा जास्त येतो, कारण त्यांचा रस जास्त येत नाही आहे. भाजूनच घ्यायची असतात ती. आणि आता ही बघा अशी भाजून झालेली आहे. आणि आता ती आम्ही कुटून घेऊया. माझ्याकडे फातर नाही आहे म्हणून मी खळबत्त्यामध्ये कुटून घेते. आणि आता हे बघा कुटून झालेली आहे. बघा अशी व्हायला पाहिजे बारीक. आणि आता आम्ही तो रस काढून घेऊया. बघा आता रस बघा काढलेला आहे मी. बघा किती आला आहे तो. जास्त येत नाही आहे रस. मला इतकाच पाहिजे होता. मी त्याला फक्त 1.5 ml घालणार आहे, जास्त घालणार नाही. आणि त्यामध्ये मध मिक्स करणार आहे. गावठी आहे माझ्याकडे. गावठी असेल तर खूपच बरं आहे. आणि मध मी फक्त 2 ते 3 ड्रॉप घालणार आहे त्याला, जास्त घालायचा नाही. आता चला देऊया त्याला आता औषध. आत्ता हे बघा अद्विकला आंघोळ घालून औषध घालून झोपवलेलं आहे मी. आणि वाजलेले आहे 12:30. आणि मला आता जेवण करायचं आहे. काय करायचं आहे मी अजून काय ठरवलं नाही. मग किचनमध्ये गेल्यानंतरच मी मग विचार करते काय करायचं, बघते आधी काय करायचं, मग ठरवते काय करायचं ते. आणि माझ्याकडे जास्त टाईम नाही आहे, कारण अद्विकचे बाबा आता 1:15 येणार आहे जेवायला. आणि ते आल्यानंतर ते पण जरा मला हेल्प करतात. म्हणून खूप मला हेल्प होतो त्यांचा. मला हेल्प करतात म्हणून. आणि अद्विक काय करतो आता, झोपला की लगेच एक अर्धा तासात उठतो. म्हणून त्याच्या आधी मला काहीतरी जेवण करायचं आहे. बघूया काय करायचं ते. सकाळपासून त्याच्याबरोबरच माझा अर्धा दिवस जातो. त्याला सकाळी उठला की त्याला मग जरा वेळ घेऊन बसावं पडतं. मग त्याचा ब्रेकफास्ट रेडी करायचा, मग त्याला ब्रेकफास्ट भरवायचा. त्याच्यानंतर मी चहा पिते. त्याला मांडीवर बसूनच चहा पिते, नाही तर तुम्हाला चहा वगैरे काहीच प्यायला देत नाही आहे. मग मी चहा पिते म्हटलं मला 11 वाजतात. मग त्याच्यानंतर त्याची ते ऑइल मसाज, मग त्याच्यानंतर त्याची आंघोळ, असं सर्व करते म्हटल्यावर मला 12:30 वाजतात. आता 12:30 वाजले. आता झोपला येतो. आता 1:15 उठेल. त्याच्या आधी मला जेवण करायचं आहे. आता बघूया काय करायचं ते. चला तर. हे बघा आज मी करणार आहे डाळ. कुकरमध्ये डाळ आणि मिरच्या शिजवून घेतलेल्या आहे. आता खोबरं वाटून घेऊया. बघा खोबऱ्यामध्ये घातलेलं आहे मी जिरं, हळद आणि 1 कुडका आल्याचा. ते वाटून घेऊया. हे बघा आता वाटून झालेलं आहे. जास्त बारीक करायचं नाही. आता गॅसवर ठेवूया पातेलं ठेवलेलं आहे. आता त्यात घालूया तेल फोडणीसाठी. आता तेल गरम झालेलं आहे. आता त्यात घालूया मोहरी झाली. आता त्यात घालूया हळद, मग घालूया हिंग आणि 1 कढीपत्ता घालूया. आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो बघा असा घालायचा. आणि बरा परतून घेऊया. त्याला अर्क यायला पाहिजे. आणि बरा असा परतून घेऊया. जरा टोमॅटो शिजू दे, जरा वेळ शिजू दे, 1-2 मिनटं. शिजून झालेलं आहे. आता त्यात घालूया डाळ, शिजवलेली डाळ कुकरमध्ये ती घालून झालेली आहे बघा. आणि आता ती मिक्स करून घेऊया. बरी मिक्स करून घेऊया. घातलेली आहे. आता मिक्स करूया. मिक्स करून झालेली आहे बघा. अशी मिक्स करून घ्या. बरी मिक्स करा. आणि आता त्यात घालूया वाटलेलं खोबरं. मिक्स झालेली आहे वाटलेलं. आता खोबरं घालूया त्यात. हे बघा आता घातलेलं आहे असं. आणि ते आता बरं मिक्स करून घेऊया. खोबरं बरं असं मिक्स करा. आणि आता त्यात घालूया चवीनुसार मीठ. किती तुम्हाला पाहिजे तेवढं घाला. आणि आता मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला पातळ पाहिजे आणखी तर आणि पाणी घातलं तर चालेल. मिक्स झालेलं आता जरा उकळू दे. उकळून झालेलं आहे बघा. डाळ उकळून झालेली आहे. आता डाळ माझी रेडी आहे. त्यात घालूया कोथिंबीर.
कोथिंबीर घालायला विसरू नका, कारण कोथिंबीर घातली की डाळीला एक वेगळी टेस्ट येते. सो कोथिंबीर घालाच, विसरू नका घालायला. हे बघा, आता डाळ माझी रेडी आहे. बघा काय बरी झाली आहे. तुम्हाला पातळ पाहिजे तर आणि पातळ करा. आता माझी डाळ रेडी आहे. आता मी जेवणाची तयारी करते आणि मग भेटते तुम्हाला. चला तर. आता माझं जेवण झालेलं आहे आणि अद्विकला भरवून मी झोपवलेलं आहे. सकाळी मी जो तुम्हाला औषध दाखवलेलं घरगुती थंडी खोकलीसाठी, ते तुम्हाला माहीतच असेल. माहीत नसेल ना तर एक आजीचा बटवा म्हणून एक बुक मिळतं. आजीचा बटवा बुक तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत नाही. माहीत आहे तर कमेंट करून सांगा, माहीत नाही तरी कमेंट करून सांगा. तो आजीचा बटवा म्हणून बुक आहे. त्यात घरगुती जे होम रेमेडीज आहे ते सर्व लिहिलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर ऑनलाईन ते बुक घेऊ शकता. आणि खरंच ते बुकमध्ये जी औषधं लिहिली आहे ती खरंच युजफुल आहे. मी ती अशी खूपशी औषधे घरगुती करून बघितलेली आहे, माझ्यावर एक्सपेरिमेंट केलेला आहे. खूप युजफुल होतात. तुम्ही पण बघा, तो बुक आणा, ऑर्डर करा, वाचून बघा. तुम्हाला पटलं तर करा, फोर्स नाही आहे. मी माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी करते. सो आम्हाला तर उपयोग पडलेला आहे त्याचा. आणि आजीचा बटवा म्हणून थोड्यांना माहीत नसणार म्हणजे काय आहे आजीचा बटवा म्हणजे काय. मी सांगते तुम्हाला, मला जितकी नॉलेज आहे, मला माहीत आहे तितकं मी सांगते. आजीचा बटवा म्हणजे जे पहिली आज्या होत्या, पणज्या होत्या, ते लोक आधी डॉक्टर वगैरे जास्त करत नव्हते. डॉक्टर होते पण ते डॉक्टरकडे जास्त जात नव्हते. घरगुती एक सर्दी थंडीसाठी घरगुती काहीतरी उपाय करत होते. आजीचा बटवा म्हणजे जे आज्या पणज्या असत होता त्यांच्या कमरेला एक पिशवी असत होती. माहीत आहे का तुम्हाला? माहीत असेल, माहीत नाही काय मला माहीत नाही. त्यांच्या कमरेला एक पिशवी असत होती. त्या पिशवीमध्ये त्यांचं सर्व काही असत होतं. औषधं म्हणजे गावठी औषधं, पैसे, पान सुपारी, आणखी काही असं सर्व जे आहे ते त्या आजीच्या बटव्यात असत होतं. कमरेला त्यांच्या असत होती ती पिशवी, म्हणून तो आजीचा बटवा म्हटलेला आहे. म्हणजे काही झालं, कसली गरज पडली तर त्या पिशवीत हात घालत होती आणि त्या पिशवीतनं त्यांचं काही औषध म्हणा, पैसे म्हणा, काय तुम्ही तर त्या पिशवीत हात घालून त्या पिशवीत बघितलं तर तुम्हाला सर्व काही भेटेल त्या आजीच्या पिशवीत. म्हणून ते एक आजीचा बटवा असं म्हणून एक पुस्तक कोणी काढलं आहे मला माहीत नाही. तो आजीचा बटवा म्हणून एक बुक आहे. त्या बुकमध्ये ते सर्व तऱ्हेची औषधं गावठी लिहिलेली आहे. तुम्ही पाहिजे तर बघू शकतात. कोण गावठी औषधं मुलांना नाहीतर आपण स्वतः घेतात, त्यांना माहीत असेल. तुम्ही तो आणून वाचून बघू शकता काय काय आहे ते. फोर्स नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते औषध करायचं, नाहीतर नाही. कोणाला आपण फोर्स करू नये. मी माझ्या मुलाला घातलं म्हणून मी तुम्हाला दाखवलं. इवन मी सुद्धा ते औषध घेते. मला खूप उपयोग पडला आहे त्या औषधाचा. माझी 2 दिवसात खोकली कमी झालेली आणि माझ्या मुलाला पण आधी अशीच खोकली येत होती, थंडी झालेली जरा. तेव्हा मी त्याला असंच औषध ते घातलं होतं. त्याचा पण खोकला खूप कमी झालेला म्हटलं 1-2-3 दिवसात बंद झालेला खोकला यायचा. म्हणून मग आता घालूया म्हटलं परत. कमी होतच नाही. आता सध्या व्हायरल चालू आहे सगळ्यांना, कारण इतका खूप मोठा पाऊस पडला आणि एकदम ऊन आलं. त्याला लागून जरा क्लायमेट चेंज होतं ना, म्हणून मग मुलांना ताप थंडी होते. सो त्याला लागून त्याला थंडी ताप असेल. ताप आलेला त्याला मागच्या 4-3 दिवसाआधी. आता ताप गेला आहे त्याचा. आता जरा सर्दी खोकली आहे. त्याला लागून म्हटलं घरगुती उपाय करून बघूया. घरगुती उपाय करून तर होत नाही आहे तर मग त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. ह्या घरगुती उपायाचा काय साईड इफेक्ट तर मलाही झाला नाही आणि माझ्या मुलालाही आधी झाला नव्हता. सो बघूया कसं काय होते तर त्याचं औषध करून कमी होतो तर बघूया. होणार आहे जास्त करून. हे 2-3 दिवस मी घालणार त्याला. तशी जास्त थंडी नाही आहे, खोकला जरा येतो आहे. सो खोकल्यासाठी खूप युजफुल आहे ते औषध. सो बघूया कमी होतो तर. आता तो झोपला आहे. आता मी पण जरा रेस्ट करते आणि मग मिळते तुम्हाला. चला तर, बाय. चला तर आता मी माझा व्हिडिओ एंड करायला आलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मी आजचा व्हिडिओ एंड करते. उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. टाटा, बाय बाय, गुड नाईट.